नमस्कार. माझं नाव राधा. माझं वय 32 वर्ष आहे. मी ठाणे शहरात राहते. माझे मिस्टर एका कंपनीत कामाला होते. आमच्या संसाराला जवळपास 10 वर्ष झाली होती. आम्हाला एक गुणवान मुलगा झाला. तो हळूहळू मोठा होऊ लागला. आता त्याला आम्ही हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. मिस्टरांना खूप ऑफिसमध्ये काम असायचं, त्यामुळे खूप ताण यायचा. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि ते आजारी पडले. एके दिवशी त्यांचा मृत्यू झाला. ते मला अर्ध्या संसारात सोडून गेले. मी एकटी पडले. माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. माझ्या पतीने कमावलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. काही पैसे त्यांनी मित्रांना उसने दिले होते, तेही कोणी परत करत नव्हते. आमचं स्वतःचं घरही नव्हतं, त्यामुळे घराचं भाडं देणं यासाठी पैसे पाहिजे म्हणून मी कामाच्या शोधात होती. माझा मुलगा हॉस्टेलला शिकायला होता, त्यामुळे त्याचीही फी भरायला पैसे कमी पडत होते. पैसा नव्हता म्हणून मी कामाच्या शोधात होती. मला शेतातलीही काम येत आणि घरचेही काम येत होते. मग मी माझ्या काही मैत्रिणींना सांगितले की कुठे एखादं काम असेल तर सांगा, मला गरज आहे. काही दिवस गेले. मला एका मैत्रिणीचा फोन आला. तिने मला सांगितलं एक ठिकाणी काम आहे, घरकामासाठी बाई हवी होती. माझाही नाईलाज असल्याने मी ते काम करण्यासाठी तयार झाली. माझ्या मागे पुढे कोणी नाही आणि घरभाडे थकल्याने मालकाने खोली खाली करून घेतली होती. मला ज्या बंगल्यात काम लागले तिथे राहण्याचीही सोय होती. मी खूप प्रामाणिक आहे. कोणतंही काम करते. कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. मला पगार वेळेवर पाहिजे. मला मैत्रिणीने पत्ता दिला होता. मी 2-3 दिवसांनी तिथे भेटायला गेली आणि तिथे गेल्यावर समजले की त्या घरात फक्त मालक होते. मालकीनबाई आणि त्यांचा घटस्फोट झालेला होता. माझाही नाईलाज झाला आणि मी कामाला हो म्हटली. असेच 2-3 दिवस गेले. चौथ्या दिवशी दाराची बेल वाजवली. साहेब टी व्ही पाहत होते. त्यांनी दरवाजा उघडला तर दारामध्ये मी त्यांना दिसली. साहेब दिसायला खूपच सुंदर होते. त्यांचं वय थोडं जास्त वाटत होतं. त्यांनी विचारलं, कोण हवं आहे? मी म्हणाली, मी राधा, घरकामासाठी आली आहे. साहेब म्हणाले, हो आत ये. मी म्हणाली, मला माझ्या मैत्रिणीने तुमच्याकडे काम आहे म्हणून पाठवलं आहे. साहेबांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि मला एक तांब्या भरून पाणी प्यायला दिलं. साहेब मला विचारू लागले, तुमचं नाव काय? गाव कोणतं? तुम्ही काय करता? तेव्हा मी सांगितले, माझं नाव राधा आहे. मी सर्व काम करते. तुम्ही मला कोणतंही काम सांगू शकता, जसं की स्वयंपाक, माळी काम, बाजारातून भाजीपाला आणणं, ही सर्व काम मी करू शकते. मी विधवा आहे, त्यामुळे माझं राहण्याचं ठिकाण असं काही नाही. मला तुमच्या तिथे कुठेतरी राहण्याची सोय करावी लागेल. साहेबांनी विचारले की तुझे पती कसे काय वारले? तर मी त्यांना सगळं सांगितले आणि माझ्या मुलाबद्दलही सांगितले. मी म्हणाले, मी लहान होते तेव्हाच माझे आई-वडील वारले. माझं नातलं कोणी नाही. माझ्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. मग साहेबांनी विचारलं, तुला पगार किती द्यायचा? तेव्हा मी म्हणाली, पाठीमागच्या बाईसाहेबांकडे 15,000 पगार होता, तेवढा मिळाला तरी चालेल. साहेबांनी ठीक आहे म्हणून सांगितले, कारण साहेबांची घरची परिस्थिती चांगली होती. साहेबांच्या घरावरच एक खोली रिकामी होती. साहेबांनी सांगितलं, आपल्या टेरेसवर एक खोली रिकामी आहे, तू तिथे राहू शकतेस. साहेब मला दरमहा 15,000 रुपये पगार देईल, पण काम वेळेवर करावं लागेल. मी तयार झाली. नंतर साहेबांना विचारलं, घरी कोण कोण असतं? साहेब म्हणाले, मी एकटाच असतो. माझ्या पत्नीचा आणि माझा घटस्फोट झालेला आहे. मग मला त्यांनी वरची खोली दाखवली. वरची खोली खूप मोठी होती आणि त्याचं सामानही थोडं होतं. माझं आणलेलं सामान रूममध्ये ठेवून दिलं आणि मी लगेचच कामाला लागली. दुपारी आले असल्यामुळे मी घरातली थोडी साफसफाई केली आणि संध्याकाळी 5 वाजता मी स्वयंपाक करू लागली. माझ्या चपात्या साहेबांना खूप आवडल्या. तसेच भाजी भात बनवला होता. माझ्या हाताला खूपच चांगली चव होती. मी साहेबांना टेबलावर जेवण वाढलं आणि त्याच्या बाजूला उभी राहिली. साहेब म्हणाले, तू कधी जेवणार? मी म्हणाली, तुमचं जेवण झाल्यावर जेवेन साहेब. मी म्हणालो, नको, आपण दोघंच घरी असतो म्हटल्यावर तू सुद्धा माझ्यासोबत जेवण कर. मला ते व्यवस्थित वाटणार नाही. मग मी जेवायला वाढलं आणि मी साहेबाबरोबरच खुर्चीवर जेवायला बसली.
मी साहेबांना काही लागलं की लगेच वाढत होती. आमचं दोघांचं जेवण झालं. मी रूम आवरली आणि पुन्हा झोपण्यासाठी वरती गेली. सकाळी मी खूप लवकर उठत होते. नाश्त्याला पोहे बनवले होते आणि मग बागेमध्ये गेली. बागेची साफसफाई केली, झाडांना पाणी घातलं आणि पुन्हा येऊन स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवण केलं. असंच मी खूप चांगल्या पद्धतीने काम करत होती. बाजारातून भाजी घेऊन येत होती. मी खूप मेहनत करत होती. माझ्या मुलाचा मला फोन येत असे. तो 4थी शिकत होता इंग्रजी माध्यमात. त्याला मी टाकलं होतं. त्याला खूप दिवस झाले भेटली नव्हती, कारण मी जिथे काम करते त्या घरापासून जवळजवळ 200 किलोमीटर अंतरावर होतं. मी आधी बसने जायची, नंतर मला साहेब त्याला भेटायला घेऊन गेले होते. साहेब खूप छान गाडी चालवायचे. त्यांना बाहेरचं नॉलेज चांगलं होतं, त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते स्वभावाने खूपच चांगले होते. या रविवारीसुद्धा मुलाला शाळेला सुट्टी असल्यामुळे त्याला भेटायला जायचं होतं, म्हणून आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी निघणार होतो. संध्याकाळी आम्ही 8 वाजता निघालो, पण ते दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे अचानक पाऊस सुरू झाला. 100 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये एक ओढा लागला. रस्त्यावरून पाणी वाहत होतं. त्यावेळेस रात्रीचे 11 वाजले होते. आता इथून कसे जायचं हे आम्हाला समजत नव्हतं. रस्त्यावरून तर भरपूर पाणी वाहत होतं आणि एवढ्या रात्री रस्त्यावर गाडी थांबवणं हे चुकीचं होतं. मग मला साहेब म्हटले, इथे कुठे राहण्यासाठी हॉटेल बघतो. आपण पाठीमागे जाऊन पाहूया. उगीचच रिस्क नको. ओढ्याचं पाणी जोरात वाहत आहे. गाडीसुद्धा वाहून जाऊ शकते. तरीसुद्धा साहेबांनी एकदा खात्री करायचं ठरवलं. ते गाडीतनं उतरले. पुढे गेले तर रस्त्याच्या वरून पाणी वाहत होतं. पाण्याला खूपच वेग होता. ते म्हणाले, राधाबाई, पाणी वेगाने वाहत आहे. मग तर आम्ही खूपच घाबरलो आणि आम्ही परत रिटर्न फिरलो. 3-4 किलोमीटर पाठीमागे आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसलं. तिथे आम्ही जाऊन चौकशी केली तर तिथे राहण्याची सोय होती. साहेबांनी एक रूम बुक केली. साहेब गाडीतच झोपणार होते, पण बाहेर पाऊस भरपूर पडत होता. माझ्याकडे थोडं सामान होतं, ते मी रूमपर्यंत घेऊन आले. साहेबसुद्धा बरोबर होते. मी सामान रूममध्ये ठेवलं. साहेब म्हणाले, राधाबाई, तुम्ही झोपा, मी कारमध्ये जाऊन झोपतो. मला ते चांगलं वाटत नव्हतं. मी म्हणाले, साहेब, नको, तुम्ही कारमध्ये नका जाऊ. तुम्हीसुद्धा इथेच रूममध्ये झोपा, मी सोफ्यावर झोपते. साहेबसुद्धा तयार झाले. आम्ही दोघी रूममध्ये गेलो. रूम चांगली होती. एक बेड होता, एक सोफा सेट, एक बाथरूम आणि टॉयलेट. रूम खूप सुंदर होती. साहेब बेडवर जाऊन बसले. काही वेळाने साहेबांनी खाली फोन करून आम्हा दोघांसाठी जेवण मागवलं होतं. मी खूप लाजत होती जेवण करायला, पण माझ्यासाठीही साहेबांनी जेवण मागवलं होतं. आम्ही दोघेजण पोटभर जेवलो. काही वेळाने वेटर येऊन टेबल साफ करून साहित्य घेऊन गेला. आता खूप रात्र झाली होती. रात्रीचे 12:30 वाजले असतील. आता झोपणं गरजेचं होतं, म्हणजे सकाळी लवकर निघता येईल. साहेब बेडवर झोपायला गेले. मी सोफ्यावर झोपली. तिथे एक चादर होती पांघरायला. मग ती चादर साहेबांनी पांघरून घेतली. थोडी थंडी वाजत होती पावसामुळे. मी तशीच सोफ्यावर झोपली होती. मी खूप प्रामाणिक होती. मला काही वेळेतच झोप लागली. साहेब बेडवर झोपले. खाली गादी असून सुद्धा साहेबांना झोप लागत नव्हती. वरती पांघरून होतं तरी झोप येत नव्हती. पण सोफ्यावर मी मात्र निवांत झोपली होती. मला अंगाखाली ना गादी होती ना अंगावर पांघरून, तरीही मी गाढ झोपली होती. साहेबांना मात्र झोप लागत नव्हती. रात्रीच्या शांतपणात फक्त साहेबांच्या डोळ्यातील ओलावा आणि हृदयाचे ठोका ऐकू येत होता. मी साहेबांना पाणी देताना त्यांच्या हाताला हलका स्पर्श झाला. तोच एक विजेसारखा क्षण होता. त्यांनी मला जवळ बसून घेतले तेव्हा खोलीतील हवा जणू स्तब्ध झाली होती. माझे अश्रू पुसताना त्यांच्या बोटांचा कोमल स्पर्श जणू कुठल्या तरी विसरलेल्या गाण्याची सुरुवात होती. राधाबाई, ही रात्र किती एकटी आहे बघ. साहेबांचा आवाज कापरा होता. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श विचित्रपणे आश्वासक होता. साहेबांनी माझा हात हातात घेतला तेव्हा त्याच्या
हातातील कठोरपण आणि कोमलतेचा विलक्षण मेळ जाणवला. साहेबांनी मला जवळ ओढल्यावर सुरुवातीला त्यांचे अंग ताठ झाले, पण मग माझ्या मिठीत ते हळूहळू विरंगुळा झाले. चंद्राचा प्रकाश खिडकीतून येऊन त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. त्या प्रकाशात त्यांचे डोळे 2 कोमल तारेसारखे चमकत होते. साहेबांनी माझ्या ओठांवर चुंबन घेतले तेव्हा सुरुवातीचा संकोच हळूहळू विरून गेला आणि मग जणू वर्षांच्या एकटेपणाचा बर्फ पिघळल्यासारखे झाले. माझी मिठी जोरदार झाली. माझे हात साहेबांच्या पाठीवरून हळूच फिरू लागले. त्यांचे चुंबन प्रगल्भ आणि आसक्त होते. जणू प्रत्येक स्पर्शाने माझ्या आतमध्ये झोपलेली स्त्री जागी होत होती. आमच्या श्वासांचा तालमेल जमू लागला. हृदयांचे ठोके एकाच तालात वाजू लागले. साहेबांनी माझे केस हळूच मागे ओढले. माझ्या मानेच्या कोमल भागाला चुंबने दिली. प्रत्येक स्पर्शाने जणू नवीन जीवन रुजत होते. आम्ही एकमेकांत इतके रमू लागलो की वेळ, समाज, नोकर मालकाचे भान सारे विसरून गेलो. तो क्षण फक्त आमचा होता. 2 एकांताच्या भुकेल्या आत्मांचा पवित्र मिलन कक्ष. शेवटी जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत शांतपणे पडलो होतो तेव्हा साहेबांनी माझ्या कपाळावर हलकेसे एक चुंबन घेतले आणि कुजबुजले. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र मी अशीच उजळवीन. हे शब्द ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले. पण ही वेळेस ते दुःखाचे नव्हते तर एका नव्या आशेचे, एका नव्या प्रारंभाचे अश्रू होते. त्यांच्या उबदार आलिंगनात मी वर्षांनंतर प्रथमच संपूर्णपणे सुरक्षित आणि शांत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर साहेब खूप वेळ काहीच बोलले नाही. मी त्यांच्याजवळ माफी मागितली आणि म्हणाले, साहेब मला खूप वाईट वाटतं. मला काल रात्री नवऱ्याची खूप आठवण येत होती. माझ्या नवऱ्याचा मृत्यू होऊन किती वर्ष झाली आहेत. माझ्याही काही इच्छा अपेक्षा होत्या. तुम्ही अजिबात वाईट मानू नका. साहेब काहीच बोलले नाही. मला त्यांचा असा उपयोग करून घेतल्यासारखं वाटत होतं. आम्ही सकाळी लवकर गाडीने निघालो. माझ्या मुलाला जाऊन भेटलो. त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या. साहेबही त्यांच्या मुलावर खूप प्रेम होतं. त्याला ते एक बाळाप्रमाणे सांभाळत होते. पुन्हा घरी आल्यावर साहेब काहीसे गप्पच होते. मी काम सर्व करत होती पण माझ्याशी बोलणं टाळत होते. मला खूप वाईट वाटू लागलं. तसेच 2-3 दिवस गेले. एके रात्री संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या वेळेस साहेबांना झोप लागत नव्हती. मग साहेबांनी मला आवाज दिला. काही वेळातच मी खाली आली. त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावलं. त्यांनी माझा हात हातात घेतला. साहेब मला म्हटले, तू अजिबात वाईट मानून घेऊ नकोस. माझं तुझ्याकडे एक मागणं आहे. मी म्हणाली, बोला साहेब. त्यांनी माझा हात हातात घेत म्हणाले, राधा, आपण तुझ्या मुलाला आपल्या घरी आणू. हे वाक्य ऐकून मी हसले. चालेल साहेब, असं म्हणाली. मग साहेब मला म्हणाले, राधा, माझ्याशी तू लग्न करशील का? कारण तू खूप प्रामाणिक आहेस. जर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने माझा फायदा घ्यायचं ठरवलं असतं. तू मात्र नाही घेतला. तूही विधवा आहेस आणि माझाही डिवॉर्स झाला आहे. मला एका बाईची गरज आहे. तू माझ्याशी लग्न कर. आपण दोघे खूप आनंदाने राहू. तुला एक मुलगा आहे. मी त्याला माझ्या मुलासारखा जीव लावेन. तुझ्यासारखी बायको मला परत मिळणार नाही. एवढं बोलताच माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी साहेबांचे खूप आभार मानले. बोलता बोलता मी त्यांना मिठी मारली. आम्ही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. काही वेळाने आम्ही पुन्हा एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही दाखला वगैरे घेऊन आलो आणि त्याला जवळच्याच एका शाळेत घातलं. तो आमच्यासोबत राहू लागला. त्याला मी विचारलं, तुला हे बाबा म्हणून आवडतील का? तो म्हणाला, हो, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. मग आम्ही दोघांनी रजिस्टर लग्न केलं. आता मला पती मिळाला आहे. माझ्या मुलाला बाबा मिळाले आहेत आणि साहेबांना एक पत्नी आणि एक मुलगा मिळाला आहे. आम्ही सर्वजण मिळून खूप आनंदात संसार करत आहोत. आता आम्ही दोघे मिळून काम करतो. मी त्याला नवऱ्यासारखा मान देते. त्यांना आहो म्हणते. साहेबसुद्धा खूप खुश आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, मी साहेबांशी लग्न केलं हे मी चुकीचं केलं की बरोबर केलं? मला कमेंट करून नक्की सांगा.
कधीकधी एकटं पण इतकं खोल असतं की ते मनाला पोखरत असतं आणि वेळेस दिलासा देणारा एक जीव आयुष्यात वळणच बदलून टाकतो. प्रेम हे केवळ वय, नातं, सामाजिक चौकट या पलीकडची भावना आहे. ती दोन मनांना जोडते. चुका होऊ शकतात, पण त्यातून नवीन सुरुवातही होऊ शकते. जिथे मन स्वच्छ असतं, नातं प्रामाणिक आहे, तिथे प्रेम हे पाप नसतं. तेच आयुष्याचं खरं सुख असतं. मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.